सगळ्यात अगोदर हे बटाटे आपल्याला छान असे हे साल्याने छिलून घ्यायचेत आणि त्याची बारीक बारीक कट करून घ्यायचेत. चला तर झटपट सुरू करूया. बटाटे सोलून घेण्या अगोदर मी कढईमध्ये 2 ग्लास पाणी घेते, कारण की याच्यामध्ये आपल्याला जे काप केलेलं आहे बटाट्याचे ते छान असे 5 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत. बटाटे छिलून घ्यायचे. इथे सगळे बटाटे असे आपल्याला छिलून घ्यायचे आहेत. चला तर मग सगळे बटाटे आधी छिलून घेऊया आपण. आता हे बटाटे मी छान असे छिलून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे चाकूच्या साहाय्याने छान असे उभे कट करायचे. चला तर झटपट उभे कट करायला सुरुवात करूया. आपल्याला सगळ्यात अगोदर हे असे कट करून घ्यायचे आहेत, मग उभे काप करायला सुरुवात करूया. हे आपल्याला अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत. छान असे पाण्यामध्ये आता आपल्याला धुवून काढायचे. आता हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ना आपण जे पाणी उकळायला मांडलं होतं त्यामध्ये हे काप आपल्याला टाकायचे सगळे. पाच मिनिटं याला झाकण ठेवायचं. आता त्यानंतर ना आपल्याला सगळं हे काढून घ्यायचं आहे परत ताटात. तोवर आपण कॉर्नफ्लॉवर पीठ काढून घेऊया. 4 चमचे इथं मी कॉर्नफ्लॉवर पीठ घेतलेलं आहे. 5 मिनिटं झालेले आहे. आता छान असं सगळं काढून घेऊया. जास्त वेळ ठेवलं तर मग बटाट्याचा गाळ होऊ शकतो, त्यामुळे 5 मिनिटं ठेवायचं, जास्त वेळ शिजवत ठेवायचं नाही. आता हे सगळं काढून घेऊया आपण. पाणी नितळून हे आपल्याला काढून घ्यायचं आहे ताटात. सगळे फ्रेंच फ्राईज आता मी काढून घेतले. आपण जे कॉर्नफ्लॉवर पीठ घेतलेलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये टाकून छान असे मिक्स करायचं आहे आणि छान असं तळून घ्यायचं आहे. हे सगळं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तळून घ्यायचं आहे. तर मी तेल गरम करायला मांडलेलं आहे. तर ते तेल गरम झाल्यानंतर आपल्याला सगळं तळून घ्यायचं आहे. सगळे फ्रेंच फ्राईज मस्त असे तळून घेऊया. आता इथं मी एक छोटं टोमॅटो कट करून घेतलेला आहे, एक छोटा कांदा कट करून घेतलेला आहे आणि अर्धी ढोबळी मिरची चिरून घेतलेली आहे. पोटॅटो चिल्लीसाठी आपण फ्रेंच फ्राईज मगाशीच तळून घेतलेले आहेत. आता इथं मी लसूण अद्रक बारीक करून घेतलेलं आहे आणि बाकीचं साहित्य पण घेतलेलं आहे. चला तर झटपट अशा पद्धतीने पोटॅटो चिल्लीची रेसिपी सुरू करूया. यामध्ये मी 2 पळी तेल टाकते. तर आपण जी अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे ती मी यामध्ये टाकते. त्यानंतर मी यामध्ये कट केलेला कांदा टाकते. तो आपल्याला छान असा लालसर परतून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला यामध्ये जे कट करून घेतलेली ती ढोबळी मिरची टाकायची आहे, अशी परतायची आहे. आपण जे टोमॅटो कट करून घेतलेला आहे ते छान असं परतायचं. इथं मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला छान असं मिश्रण करून घ्यायचं आहे.
आता हे छान असं परतून झालेलं आहे. आपल्याला यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे. चमचा मोठा असल्यामुळे मी अर्धा चमचा टाकते. तुम्ही छोट्या चमच्याने 1 चमचा टाका. 1 चमचा घरगुती मसाला टाकायचा आहे. अर्धा चमचा धना पावडर टाकायची. हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सॉस टाकायचा आहे. तर आपल्याला याच्यात सॉस टाकायचा आहे. ते छान असं परतून घ्यायचं आहे. आपण जे कॉर्नफ्लॉवरचं पाणी करून घेतलं होतं आता ते आपल्याला यात टाकायचं आहे. आणि त्यामध्ये आपण जे फ्रेंच फ्राईज बनवले होते ते त्याच्यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. हे आपल्याला छान असे परतून घ्यायचं आहे. पोटॅटो चिल्ली